आजच्या गोष्टीचं नाव आहे शेरलॉक होम्स आणि काळ्या गुलाबाचे रहस्य. चला मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. लंडनमध्ये थंडीची एक उदास संध्याकाळ होती. बेकर स्ट्रीटवरील 221 बी या पत्त्यावर शेरलॉक होम्स आपल्या आरामखुर्चीत शिगार पीत आणि वर्तमानपत्रातील बातम्यांवरून जगाची गती कशी बदलते याचा विचार करत बसला होता. मी डॉक्टर वॉटसन त्याच्या समोरच्या खुर्चीत बसून माझ्या नवीन वैद्यकीय केसच्या नोट्स तपासत होतो. दारावरची बेल वाजली. तसे होम्सने डोळे मिटूनच "आत या" असं म्हटलं. आत एक तरुणी आली. ती साधारण 25शीची असावी. तिचे डोळे सुजलेले होते आणि चेहरा पांढरा-फटाक पडला होता आणि तिने आपले ओठ चावत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. तिचे नाव होते मिस एलिझाबेथ. "मिस्टर होम्स," ती थरथरत्या आवाजात म्हणाली, "मी खूप मोठ्या संकटात आहे. माझी बहीण लिली गेल्या आठवड्यापासून बेपत्ता आहे." होम्सने तिला शांतपणे बसण्यास सांगितले. "तुमची बहीण बेपत्ता आहे? तिचा शोध घेण्यासाठी तुम्ही पोलिसांकडे गेला नाहीत का?" "गेले होते सर," एलिझाबेथ म्हणाली. "पण पोलिसांनी सांगितले की ती बहुधा पळून गेली असेल. कारण तिने आपल्यासोबत काही दागिने आणि पैशाचे पाकीट घेतले आहे. पण मला माहीत आहे माझी लिली तशी नाही. तिचा स्वभाव खूप साधा आणि असा होता की ती कोणालाच न सांगता कधीही काही करणार नाही आणि घर तर कधीच सोडणार नाही." "तुमच्या बहिणीचा स्वभाव कसा होता?" होम्सने विचारले. लिली एका बँकेत टायपिस्ट म्हणून काम करत होती. ती खूप शांत आणि एकाकी होती. तिचे फारसे मित्र नव्हते, एलिझाबेथने सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून ती एका गोष्टीने खूप त्रस्त होती. तिला रात्री झोप लागत नव्हती. होम्सने तिच्याकडे निरखून पाहिले. "तुमच्या बहिणीचे कोणाशी प्रेमसंबंध होते का? किंवा कोणाशी तिचे शत्रुत्व होते?" "प्रेमसंबंध? नाही सर, तिला वेळच नव्हता." "शत्रुत्व शत्रुत्व तर दूरच राहिले," एलिझाबेथ म्हणाली. "पण एक गोष्ट, गेल्या काही दिवसांपासून तिला नियमितपणे एक अनोळखी पत्र येत होते. त्यात फक्त एक काळा गुलाब चिटकवलेला असे." "काळा गुलाब?" होम्सने कुतूहलाने विचारले. "हो सर. तिला तो काळा गुलाब असलेले पत्र मिळाल्यावर ती खूप घाबरत असे. मी तिला विचारल्यावर ती नेहमी काही नाही असे उत्तर द्यायची." होम्सने तिला त्या पत्राचा पत्ता किंवा कोणतेही इतर धागेदोरे आहेत का असे विचारले. एलिझाबेथने तिच्या बहिणीच्या खोलीतील कपाटात सापडलेले एक फाटलेले पत्र होम्सना दिले. ते फक्त एका वाक्याचे होते. "काळजी घे, काळ्या गुलाबाचे रहस्य तुझ्या मागे लागले आहे." हे पत्र लिलीला कशाबद्दल तरी इशारा देत होते. होम्स म्हणाले, "काळजी करू नका मिस एलिझाबेथ, तुमच्या बहिणीचा शोध घेण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेल." एलिझाबेथ गेल्यानंतर होम्सने तो फाटलेला कागद टेबलावर ठेवला आणि त्याचे सूक्ष्म निरीक्षण केले. "वॉटसन, हे सामान्य पत्र नाही. यावरील फॉन्ट विशिष्ट प्रकारचा आणि कागदाचा पोत देखील वेगळा आहे." त्याने लगेच स्कॉटलंड यार्डमधील इन्स्पेक्टर लेस्ट्रेट यांना बोलावून घेतले आणि त्यांना लिलीच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाची माहिती दिली. लेस्ट्रेटने त्यांच्या नेहमीच्या संथ गतीने तपास सुरू केला. होम्सने लिलीच्या बँक व्यवस्थापकाकडून माहिती मिळवली. बँकेच्या नोंदणीनुसार लिलीने बेपत्ता होण्यापूर्वी काही दिवसातच तिच्या खात्यातून मोठी रक्कम काढली होती. तसेच तिच्या सहकाऱ्यांनी सांगितले की ती शेवटच्या काही दिवसांत खूप तणावात होती आणि कोणाशी तरी फोनवर बोलताना तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. होम्सने लिलीच्या खोलीची तपासणी केली. तिथे त्यांना काळा गुलाब नावाची एक कादंबरी सापडली, जी अर्धी वाचलेली होती. त्या कादंबरीतील एक वाक्य त्यांनी वाचले, "प्रेम आणि धोका एका काळ्या गुलाबाप्रमाणे, जे सुंदर असले तरी विषारी असू शकते." "वॉटसन," होम्स म्हणाले, "हे प्रकरण केवळ एका बेपत्ता व्यक्तीचे नाही. हे प्रेम, धोका आणि कदाचित जुन्या सूडाचे प्रकरण आहे." होम्सने शहरातील सर्व फुलांच्या दुकानाची चौकशी केली. त्यांना एका लहानशा दुकानात माहिती मिळाली की एक विशिष्ट प्रकारचा काळा गुलाब फक्त त्याच दुकानात तयार केला जातो आणि गेल्या काही महिन्यांपासून एक माणूस तो नियमितपणे विकत घेत होता. त्या माणसाचे वर्णन
उंची, सडपातळ आणि नेहमी गडद कोट घालणारा. होम्सनी लिलीच्या बँक खात्यातून काढलेल्या रकमेचा मागोवा घेतला. ती रक्कम एका अज्ञात खात्यात हस्तांतरित करण्यात आली होती, जे एका जुन्या इमारतीच्या पत्त्यावर नोंदवले होते. क्रिसेंट लेन, लंडनच्या एका जुन्या अंधाऱ्या गल्लीतील एक जुना गोदाम. होम्स आणि मी रात्रीच्या वेळी क्रिसेंट लेन येथील गोदामाकडे निघालो. वातावरण भयान होते आणि वारा शिट्ट्या वाजवत होता. गोदामाचे दार अर्धवट उघडलेले होते. आतमध्ये अंधार होता आणि धुळीचा वास येत होता. होम्सने टॉर्च लावला. आतमध्ये त्यांना काही जुने फर्निचर आणि एक मोठी लाकडी पेटी दिसली. पेटीवर LT असे आद्याक्षरे कोरलेले होते. होम्सने ती पेटी उघडली. आतमध्ये लिलीचे काही कपडे, तिचे दागिने आणि एक डायरी होती. ही लिलीची डायरी आहे, मी उद्गारलो. डायरीत लिलीने तिचे हृदय उघडले होते. ती एका माणसाच्या प्रेमात पडली होती, ज्याचे नाव एडविन क्रॉफर्ड होते. तो तिला काळा गुलाब म्हणायचा. एडविनने तिला एका मोठ्या आर्थिक गुन्हेगारीत सामील होण्यास भाग पाडले होते. लिलीला माहीत नव्हते की तो एक आंतरराष्ट्रीय चोर होता. जेव्हा तिला या गुन्हेगारीबद्दल समजले, तेव्हा तिने त्याला सोडून देण्याचा प्रयत्न केला. पण एडविनने तिला धमकावले. तिचे कुटुंब धोक्यात आणण्याची धमकी दिली. डायरीच्या शेवटच्या पानात लिलीने लिहिले होते, मला माहीत आहे की मी वाचणार नाही. एडविन मला संपवणार आहे. त्याने मला काळ्या गुलाबाचे रहस्य घेऊन येण्यास सांगितले आहे. हे रहस्य त्याला हवं आहे, ज्यामुळे त्याला मोठा फायदा होईल. हे रहस्य माझ्या वडिलांच्या जुन्या बँकेतील गुप्त लॉकरमध्ये आहे. आम्ही जेव्हा डायरी वाचत होतो, तेव्हा अचानक गोदामाच्या आतून एक सावली बाहेर पडली. तोच माणूस, ज्याचे वर्णन फुलांच्या दुकानात केले होते. सडपातळ, गडद कोट घातलेला एडविन क्रॉफर्ड. शेरलॉक होम्स, मला माहीत होते की तुम्ही इथे येणारच. एडविन हसला. त्याच्या हातात एक चमकणारा चाकू होता. पण तुम्ही खूप उशीर केलात. लिलीने मला ते रहस्य सांगितले नाही, त्यामुळे मला तिला कायमचं शांत करावं लागलं. माझ्या रक्ताचे पाणी झाले. लिलीचा खून झाला होता. एडविनने आमच्यावर हल्ला केला. मी माझ्या रिव्हॉल्वरने गोळी चालवणार होतो, पण होम्सने मला थांबवले. होम्सने एडविनला त्याच्या गुन्हेगारीचे तपशील विचारले. एडविनने अभिमानाने सगळं काही सांगितलं. त्याला वाटले की तो आपल्याला मारणारच आहे, पण होम्सची चतुराईने त्याचे लक्ष विचलित केले आणि मी त्याच्या हातातील चाकू पाडून त्याला पकडले. लेस्टेट आणि त्याचे पोलीस पथक त्याच वेळी गोदामात पोहोचले. होम्सनी त्यांना आधी सूचना दिली होती. एडविनला अटक करण्यात आली. एडविनच्या अटकेनंतर होम्सनी लिलीच्या बँक लॉकरची तपासणी केली. आतमध्ये त्यांना एक जुने दस्तऐवज सापडले. ते लिलीच्या वडिलांचे होते. ते एक वैज्ञानिक होते आणि त्यांनी एका नवीन ऊर्जा स्रोताचा शोध लावला होता. हा शोध ब्रिटिश सरकारसाठी खूप महत्त्वाचा होता. एडविनला या शोधाची माहिती मिळाली होती आणि त्याला ते दस्तऐवज आंतरराष्ट्रीय शत्रूंना विकायचे होते. लिलीने आपल्या वडिलांचा वारस वाचवण्यासाठी ते रहस्य एडविनला दिले नव्हते. तिने ती रक्कम आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी आणि पुरावे गोळा करण्यासाठी काढली होती. तिच्या बेपत्ता होण्यामागचे खरे कारण आता स्पष्ट झाले होते. काही दिवसानंतर लिलीचा मृतदेह टेम्स नदीत सापडला. एडविन क्रॉफर्डला फाशीची शिक्षा झाली. एलिझाबेथला तिची बहीण परत मिळाली नाही, पण तिला न्याय मिळाल्याचे समाधान मिळाले. शेरलॉक होम्स आणि मी पुन्हा बेकर स्ट्रीटवरील आमच्या आराम खुर्चीत बसलो होतो. होम्सने आपला सिगार पेटवला आणि म्हणाले, वॉटसन, काही रहस्य कितीही अंधारी असली तरी सत्याचा प्रकाश त्यांना उघडकीस आणतोच. आणि काही वेळा सर्वात सुंदर गोष्ट, जसे काळा गुलाब, सर्वात धोकादायक असू शकतो.